खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। धुळे नंदुरबार एसटी बसची वृद्ध महिलेला धडक, उपचारादरम्यान मृत्यू। चिमटाणे बस स्थानकातील दुर्दैवी घटना, पाय पूर्णपणे चिरडला, लीलाबाई सोनार यांचा मृत्यू। धुळेहून नंदुरबारकडे जाणाऱ्या एसटी बसनं चिमटाणे बस स्थानकात एका वृद्ध महिलेला धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली। या अपघातात बस महिलेच्या पायावरून गेल्यानं त्यांचा पाय पूर्णपणे चिरडला गेला। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे। मृत महिलेचं नाव लीलाबाई तुळशीराम सोनार, वय वर्ष अंदाजे 65 ते 70, राहणार शेवाळे असं आहे। मंगळवारी दुपारच्या सुमारास त्या काही कामानिमित्त चिमठाणे इथं आल्या होत्या। बस स्थानकाच्या आवारातून आतमध्ये बस स्थानकात जात असताना धुळेहून नंदुरबारकडे जाणारी एसटी बस स्थानकात प्रवेश करत होती। यावेळी बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं किंवा निष्काळजीपणामुळे बसनं लीलाबाई सोनार यांना जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। धडकेनंतर बस थेट त्यांच्या पायावरून गेल्यानं त्यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय की अपघातानंतर बस स्थानक परिसरात एकच आरडाओरडा झाली। प्रवासी, स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी तातडीनं धाव घेत जखमी महिलेला बस खालील अवस्थेतून बाहेर काढलं। त्यांच्या पायाची स्थिती अत्यंत गंभीर होती। मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्यानं तात्काळ रुग्णवाहिका बोलवण्यात आली। लीलाबाई सोनार यांना तातडीनं चिमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले, मात्र जखम अत्यंत गंभीर असल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केल्यानंतर परिसरात शोककळा पसरली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। संबंधित एसटी बस ताब्यात घेण्यात आली असून चालकाची चौकशी सुरू आहे। अपघात नेमका कशामुळे घडला, चालकाचा निष्काळजीपणा, वेग मर्यादेचं उल्लंघन की तांत्रिक बिघाड याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे। दरम्यान बस स्थानक सुरक्षा अभावी परिसरात उपाययोजनांचा असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। बस स्थानकात पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग, वेग नियमांचे काटेकोर पालन आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था असावी अशी मागणी करण्यात येते। अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होतीये। या दुर्दैवी अपघातामुळे शेवाळे गावात शोककळा पसरली असून लीलाबाई सोनार यांच्या निधनानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत प्रशासनानं योग्य ती चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.